शेतकरी कर्जमाफी 2026 ची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। 5 जुलै नंतर शेतकरी कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असे आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून दिली। आणि मग अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला प्रश्न म्हणजे पैसे जमा होण्यास सुरुवात कधी होईल। परंतु हे पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत का? तर हे पैसे डायरेक्ट जमा होणार नाहीत। आपण कर्जमाफीचा जो GR आला होता या GR मध्ये स्पष्टपणे पाहिलं होतं की या प्रक्रियेअंतर्गत पैसे जमा व्हायला सुरुवात तेव्हाच होणार आहे जेव्हा शेतकरी त्यांची KYC किंवा आधार प्रमाणीकरण करून घेणार आहेत। मग हे आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे, शेतकरी कर्जमाफीची यादी तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे आणि यादीमध्ये नाव आल्यानंतर कोणती कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे, या सर्व बाबींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। कर्जमाफी अंतर्गतची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। लक्षात घ्या, 34,000हून अधिक कोटींची ही कर्जमाफी असणार आहे। मोठी प्रक्रिया आहे ज्यामध्ये 56 लाखांहून अधिक शेतकरी याचा लाभ घेणार आहेत आणि म्हणूनच या प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला देखील लाभ मिळणं खूप जास्त आवश्यक असणार आहे। म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण ही KYC तुम्हाला कधी करायची आहे, त्यासोबतच या कर्जमाफीची यादी तुम्हाला कुठे पाहता येणार आहे, यादी येणार कधी, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम शेतकरी मित्रांनो आपण करणार आहोत। तर यामध्ये बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 जुलैच्या आधी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, 5 जुलै नंतरच यादी येणार होती, परंतु ITR विभाग म्हणजे की जे शेतकरी टॅक्स भरतायत त्यांना या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे आणि या ITR विभागाकडून जी पडताळणी चालू आहे या पडताळणीस काही प्रमाणामध्ये विलंब झाल्याने शेतकरी कर्जमाफीची 5 जुलै रोजी येणारी यादी लांबलेली आहे। आता 10 जुलैच्या आसपास ही संपूर्ण जी IT विभाग असतो आपला, म्हणजेच की जो टॅक्स विभाग असतो, जो चेक करतो की ही शेतकरी कर्जमाफीची यादी आहे। लक्षात घ्या, आता प्रक्रिया काय झाली की शेतकरी कर्जमाफीची यादी तयार झाली आहे। यादीमध्ये शेतकऱ्यांची नावं देखील आलेली आहेत आणि फक्त आता या ITR विभागाचं काम काय असतं की यादीमधील जे शेतकरी आहेत ते शेतकरी यापैकी टॅक्स भरणारा शेतकरी कोणता आहे का आणि जो टॅक्स भरतोय त्याचं नाव यादीतून वगळून टाकायचं, हे काम आता सुरू झालेलं आहे। आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये ही संपूर्ण काम पूर्ण होऊन शेतकरी कर्जमाफीची यादी पोर्टलवर प्रसिद्ध होऊ शकते। त्यासोबतच ग्रामपंचायत अंतर्गत देखील ही यादी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपले सरकार सेवा केंद्रामध्ये देखील तुम्ही ही यादी पाहू शकणार आहात। बँकांकडे देखील ही यादी येईल आणि या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव येणार आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण किंवा KYC करून घ्यायची आहे आणि हे आधार प्रमाणीकरण किंवा KYC पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा थेट लाभ दिला जाणार आहे। अशा पद्धतीने ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पडत आहे। लक्षात घ्या, आता जे शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र होणार आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांना थांबावे लागू शकते, कारण सुरुवातीला 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी, त्यानंतर OTS आणि जे आपले प्रोत्साहनपर अनुदान आहे ही प्रक्रिया सुरू होणार आहे। सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी थकबाकीमध्ये आहेत, 2 लाखांपर्यंत ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्यांना ही माफी मिळणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी आधी सांगितलं की याद्या संपूर्ण तयार झाल्या आहेत, म्हणजे याद्यांचा काहीही विषय नाही, याद्या तयार झाल्या आहेत। शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे। आता आपल्या कृषी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार फक्त राज्यपालांची जी एक सही असते ती राज्यपालांची सही झाल्यानंतर ही प्रक्रिया शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा होती। आता ही राज्यपाल सही कधी होणार आहे, तर राज्यपालांची सही 5 तारखेच्या आसपास होणार होती असल्याचे देखील बोलले गेले होते आणि त्यानंतर आता ही शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी त्या ठिकाणी मान्यता देखील मिळाली आहे। आता यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याद्या आल्यानंतर जे शेतकरी KYC किंवा आधार प्रमाणीकरण करून घेतील त्याच शेतकऱ्यांना माफी मिळत असते। म्हणून अनेकांनी विचारलं की KYC कधी करायची, KYC कशी करायची, तर KYC आत्ताच नसते, तर KYC याद्या आल्यानंतर असते आणि KYC तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन करू शकता किंवा तुमची ऑनलाईन पद्धतीने तुम्ही महाई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र इथे देखील जाऊन तुम्ही तुमची KYC अथवा आधार प्रमाणीकरण करून घेऊ शकता आणि हे केल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणूनच कर्जमाफीबाबतच्या सर्व अपडेट इथून पुढे देखील सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। व्हिडिओ शेअर करून फॉलो आणि सबस्क्राइब नक्की करा। जय महाराष्ट्र।